ऐश्वर्या हिंगमिरी. ताई ह्या कॉलनीचं नाव काय? गणेश कॉलनी, सांगली तासगाव रोड. या रोडला या रोडला. बर. हे जे पाणी चाललंय रस्त्यावरून हे किती दिवस झालं हे चाललंय? तरी 1 मंथ अबाउट झाला, म्हणजे 2 मंथ होत आले आता. म्हणजे 2 महिने झाले हे पाणी चाललेलं आहे. याच्या आधी पाणी कुठे जात होतं? त्याच्या आधी हे पाणी ड्रेन आउटलेट मधून इथून साईडला जात होतं. ड्रेन आउटला आहे इथं काय? होती, बट ती आता प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे ते त्यांनी बंद केलंय. त्या ड्रेनेज मधलं पाणी कुठे खाजगी हद्दीत घेऊन जातात का? नाही, ते रोडवरून बाहेरच्या drain म्हणजे outlet सार्वजनिक जागेत जातो ना, हो. मग याचा अर्थ ते ड्रेनेज खाजगी नाहीये. नाही. बट ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रायव्हेट होती त्यांची. प्रॉपर्टी प्रायव्हेट असली तर जमिनी खालच्या सुविधाला थांबवता नाहीये, येत नाही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सर आपलं काय नाव? अविनाश माळी साहेब, हे सुमारे किती लांबीचा रोड आहे? साधारणपणे 1200 ते 1400 फूट लांबीचा रोड आहे आणि या रोडवरून हे सगळं पाणी जातं. हे समस्या फार वाईट आहे. भरपूर. मग तुम्ही पाठपुरावा काय केला का? सगळे मुख्याधिकारी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेत सगळ्या नागरिकांनी जाऊन. बर. आणि वारंवार तोंडी घेतलोय. परत आता ही डास आणि डेंग्यूचे प्रमाण इथे एवढं वाढलेलं आहे. आणि खाली जर गेला तर तिथं डंप झालेलं आहे पाणी. बर. तळ साठल्यासारखं झालं नाही. शेवटी एंडला मुख्याधिकारी साहेब, ही लोकशाही देश आहे का अधिकारशाही देश आहे? या लोकशाही देशामध्ये लोकांची जर वाताहत निर्माण करायचं जर अधिकाऱ्यांनी ठरवलं असेल तर तुम्हाला अधिकारी म्हणून नेमायचं कारण काय, गरज काय? मला सांगा. आज आपण बलाढ्य पगार घेतो आणि हे पाणी, हे ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून जातं. या ताई बोलती की 2 महिन्यापर्यंत हे पाणी ड्रेनेज मधून जात होतं. ही खाजगी प्रॉपर्टी आहे म्हणता, मग ड्रेनेजचं पाणी खाजगी हद्दीत सोडलं कसं का सार्वजनिक जागेत सोडलं? म्हणजे ह्याच्यातलं पाणी जाणारं सार्वजनिक जागेत नगरपालिकेचं सोडू शकता आणि हे पाणी मात्र त्यात घेऊ शकत नाही. हा कुठला न्याय आहे? आपण मुख्याधिकारी या नात्यानं या स्पॉटवरती लवकरात लवकर या. ही समस्या फार वाईट आहे. हे पाणी या रस्त्यावरनं 1400 फूट जातं आणि एका ठिकाणी जर डंप होत असेल किंवा तिथं साठत असेल आणि ह्या लोकांना जर रोगराईला सामोरे जावं लागत असेल तर याचा दोष फक्त आणि फक्त नगरपालिकेचा आहे. या लोकांचा उपयोग फक्त मतदानासाठी आहे का? या लोकांच्या एवढं लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही का? राजकीय लोकांनी पण याचा विचार करणं गरजेचं आहे. जर का 8 दिवसाच्या आत या पाण्याला जर मार्ग तुम्ही दिला नाही, अगर हे पाणी एका साईडनं कुठंतरी वळणावर नेलं नाही तर नगरपालिकेच्या आवारामध्ये आपण सगळेजण आंदोलन करायचं तुम्ही तयार आहात का? हा. तर मुख्याधिकारी साहेब, नाईलाजानं रोज एक नवीन विषयाचे कार्यकर्ते आणि हे नागरिक मिळून आम्ही तुमच्या आवारामध्ये येऊन आंदोलन करू आणि त्यावेळेला त्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावे लागेल ही मी रोज एक नवीन विषयाकडे हात जोडून विनंती करतोय.